नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याच्या रसासोबत खाल्ला जाणारा कोंबडा कांदा आणि सकाळच्या जेवणासाठी बनवला जाणारा डाळ कांदा असे खानदेशी पद्धतीने कांद्याच्या भाजीचे दोन प्रकार कसे तयार करायचे ते बघणार आहोत. सर्वात आधी आपण कांद्याची सुकी भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत. कांदा घेत असताना मध्यम ते मोठा असा या भाजीसाठी घ्यायचा आहे. कांद्याचा खालचा मुळाचा भाग आणि वरचा देठाचा भाग काढून कांदा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हे कांदे आपल्याला बारीक पातळ असे उभे चिरून घ्यायचे आहे. आपण नेहमी बिर्याणीसाठी कांदा जसा उभा पातळ चिरून घेतो त्याच पद्धतीने हा कांदा चिरून घ्यायचा आहे. या भाजीसाठी शक्यतो मीडियम किंवा असा मोठा कांदा घ्यायचा, त्यामुळे छान असा उभा लांब चिरला जातो आणि कांदा भाजीमध्ये दिसायला छान दिसतो. असा उभा पातळ चिरल्यामुळे हा कांदा थोडासा कोंबड्याच्या तुऱ्यासारखा दिसत असल्यामुळे या भाजीला खानदेशामध्ये कोंबडा कांदा असंही म्हणतात. ही भाजी मोठ्या प्रमाणामध्ये लग्नपंक्तीसाठी सुद्धा बनवली जाते. कांदा पूर्ण चिरून झाल्यानंतर असा हाताने चुरून घ्यायचा, म्हणजे कांद्याची एक एक पाकळी छान मोकळी होते. आता इथे घेतलेले 4ही कांदे छान चिरून झालेले आहे. या भाजीसाठी आपल्याला फोडणी तयार करायची आहे. त्यासाठी इथे बडगीमध्ये भरपूर लसूण घेतला. अर्धा ते 1 इंच असा आल्याचं तुकडं घ्यायचं आहे भाजीच्या अंदाजानुसार. त्यानंतर व्यवस्थित असा हा ठेचा ठेचून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, मात्र ताजं असं आलं लसूण ठेचून घेतल्यामुळे भाजीमध्ये छान चव त्याची उतरते. आता या फोडणीमध्येच अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि थोडंसं मीठ घातलं. व्यवस्थित अशी ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे. आंब्याच्या रसासोबतसुद्धा हा कोंबडा कांदा खूप छान लागतो. तर एक वेळा तुम्ही या पद्धतीने ही कांद्याची भाजी नक्की बनवून बघा. फोडणी बनवून तयार झालेली आहे आणि आता भाजी करायला घेऊया. तर इथे गॅसवर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. भाजीसाठी तेल थोडं जास्त घ्यायचं. त्यानंतर गरम तेलामध्ये ही फोडणी घालायची आहे. फोडणी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालते आहे. कढीपत्ता घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. साधारण 7-8 कढीपत्त्याची पानं घातली. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि आता या फोडणीमध्ये बारीक चिरून घेतलेला हा कांदा घालायचा आहे. कांदा घालत असताना हा कांदा असाच घालायचा आहे, म्हणजे पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून वगैरे घालायचं नाही. त्यामुळे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी जातं आणि कांदा खूप जास्त मऊ शिजतो. चवीलासुद्धा तो पांचट लागतो. कांद्यामध्ये अंगीच खूप जास्त पाणी असतं, त्यावरच हा कांदा व्यवस्थित शिजला जातो. त्यामुळे आपल्याला कांदा धुवून इथे वापरायचा नाही. कांदा सुरुवातीला व्यवस्थित साधारण अर्धा ते 1 मिनिट तेलावर परतून घेतला. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. पूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ इथे मी आता या स्टेजला घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित कांदा परतून घेऊया. मीठ घातल्यामुळे मिठाचं पाणी सुटतं आणि कांदा शिजायला मदत होते. त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी वापरण्याची आपल्याला गरज पडत नाही. आता यावर झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर व्यवस्थित अशी वाफ येऊ द्यायची आहे. झाकण काढून घेतलं आणि आता कांदा व्यवस्थित असा हलवून घेऊया. खालीवर करून घ्यायचा आहे. कांदा तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा याचा रंग चेंज झालेला आहे आणि कांदा शिजून थोडासा आकाराने कमी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे कांद्याला पाणी सुटलेलं आहे. आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे कांद्याला पाणी सुटतं. कांद्याच्या अंगी जे असलेलं पाणी आहे ते सुद्धा रिलीज होतं. त्यामुळे आपल्याला इथे एक्स्ट्रा पाणी वापरण्याची गरज नाही. आता कांद्याची भाजी व्यवस्थित परतून घेतली. यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर आपल्या चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे. 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे. 1.5 चमचा इथे मी धणे पावडर घातली. अर्धा चमचा हळद घालते आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. जो कुठला साठवणीतला गरम मसाला तुमच्याकडे असेल तो तुम्ही वापरू शकता किंवा मार्केटमध्ये आजकाल खानदेशी गरम मसालेसुद्धा अवेलेबल आहे, ते तुम्ही वापरू शकता. मसाले घातल्यानंतर व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे. मीठ आपण सुरुवातीला घातलेलं होतं, त्यामुळे आता मसाल्यांसोबत इथे मी मीठ घातलेलं नाही. गॅसची फ्लेम कमी ठेवायची, झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी भाजी कमी आचेवर शिजू द्यायची आहे. मध्ये मध्ये भाजी परतत राहायची आहे, म्हणजे खाली तळाशी लागणार नाही आणि भाजी खराब होणार नाही. भाजीला तुम्ही पाहू शकता तेल छान सुटलेलं आहे. मस्त भाजी पूर्ण शिजल्यावर तेल वेगळं होतं, तेल सेपरेट होतं. ही भाजी शिजली की नाही हे ओळखण्यासाठी ही एक छान साईन आहे. भाजीला छान तेल सुटलं, ते वेगळं झालं म्हणजे समजायचं कांद्याची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. मस्त कोथिंबीर घातल्यावर भाजी अशी हलवून घ्यायची आहे. या भाजीसाठी लाल तिखटच घालायचं.
मिरची वगैरे घालायची नाही. भाजी छान बनवून तयार झाली. आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि लग्न पंक्तीसाठी बनवल्या जाणारा हा खानदेशी कांद्याच्या भाजीचा प्रकार बनवून तयार झालेला आहे. ही भाजी आंब्याच्या रसासोबतसुद्धा खूप छान लागते. एक वेळा नक्की बनवून बघा. आणि आता आपण खानदेशी पद्धतीने सकाळच्या जेवणात बनवली जाणारी डाळ कांद्याची पातळ भाजी बनवतो आहे. त्यासाठी इथे मी 2 चमचे तुरीची डाळ घेतली. त्यानंतर पहिल्या रेसिपीमध्ये आपण जसा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तसाच एक मध्यम आकाराचा इथे कांदा मी चिरून घेतलेला आहे. घेतलेली 2 चमचे तुरीची डाळ कुकरच्या डब्यामध्ये घातली. एक पाण्याने स्वच्छ धुवून ही घ्यायची आहे डाळ. या भाजीसाठी तुरीची डाळ वापरायची आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता डाळ शिजेल इतपत इथे पाणी घालायचं आहे. त्यानंतर हा जो कांदा उभा चिरून घेतलेला आहे हा घालायचा आणि आता हा कुकरचा डबा आपण कुकरमध्ये ठेवून ही डाळ आणि जो कांदा घेतलेला आहे तो छान शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. एक स्टँड ठेवलेली आहे आणि आता हा कुकरचा डबा मी कुकरमध्ये ठेवला. झाकण बंद करायचं आहे आणि मीडियम टू फुल फ्लेमवर आपल्याला 2-3 शिट्या घ्यायच्या आहे. आता हे कुकर मी बाजूच्या बर्नरवर शिफ्ट करून घेतलं. इकडे तवा ठेवलेला आहे. तव्यावर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. हे शेंगदाणे छान मस्त भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे जर कच्चे राहिले तर भाजी खूप अशी भुरकट होते, पांढरी दिसते, चव छान येत नाही. त्यामुळे आपल्याला शेंगदाणे अगदी मंद आचेवर मस्त खमंग आणि खरपूस भाजायचे आहे. शेंगदाणे छान भाजले असतील तर भाजीला चव आणि रंग छान येतो. भाजलेले शेंगदाणे परातामध्ये काढून घेतले. सोबतच आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा इथे भाजायची आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता. इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. ह्या मध्यम अशा तिखट चवीच्या मिरच्या आहेत, त्यामुळे जरा जास्त घेतलेल्या आहे. मिरची व्यवस्थित दोघं बाजूनी छान अशी भाजून घेतली. त्यानंतर आता यावर थोडंसं तेल घालायचं आणि तेलावर मिरची छान परतून घ्यायची आहे. मिरचीसुद्धा छान भाजायची आहे, म्हणजे भाजी छान चवीला छान लागते. कच्ची राहू द्यायची नाही मिरची. आता मिरची छान भाजून झाली. गॅस मी बंद केला आणि मिरची या शेंगदाण्यांमध्येच काढून घेतलेली आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आणि मिरची काढून घेतली. यामध्ये आता मी आलं आणि लसूण घालणार आहे. तर सर्वात आधी इथे मी आल्याचे तुकडे घातले. त्यानंतर लसूण पाकळ्या घातलेल्या आहे. भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीमुळे भाजीला रंग छान येतो, चव छान येते. आवश्यक तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे किंवा ही शेंगदाण्याची अशी चटणी तयार करायची आहे. ही चटणी खूप जास्त मऊ बारीक करायची नाही, थोडीशी जाडसर किंवा अशी चरचरीत ठेवायची. कुकरसुद्धा इथे गार झालेला आहे आणि डाळ कांदा कसा शिजला ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते. कुकरच्या जर खूप जास्त शिट्या घेतल्या तर हा जो कांदा आहे खूप मऊ होईल, म्हणून खूप जास्त शिट्या घ्यायच्या नाही. आता भाजीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं. नंतर यामध्ये आपण ही जी चटणी तयार केलेली आहे ही घालायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी चटणी होती म्हणून पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा या चटणीमध्ये मी आता टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित चटणी हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मसाले घालते आहे. तर इथे सर्वात आधी अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा धणे पावडर घालते आहे आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला घातला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. साधारण अर्धा ते 1 मिनटं चटणी छान मंद आचेवर शिजू द्यायची आहे. पूर्ण चटणी छान शिजली की याला रंग छान येतो. तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता या स्टेजला यामध्ये शिजवून घेतलेला डाळ कांदा घालायचा आहे. भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही ते पाणी कमी अधिक करू शकता. तर ही भाजी खूप जास्त घट्टही मी करणार नाही. साधारण भाकरीसोबत किंवा पोळीसोबत छान चुरून खाता येईल इतपत इथे मी ही भाजी पातळ करणार आहे. पाणी थोडं कमी वाटतं आहे म्हणून पाणी इथे वाढवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपण कोथिंबीर भरपूर घातल्यामुळे भाजीला मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे. तर डाळ कांद्याची ही भाजी सकाळच्या जेवणामध्ये खानदेशामध्ये आवर्जून बनवली जाते. पोळी भाकरीसोबत खूप मस्त जबरदस्त लागते. आता भाजीमध्ये सर्व साहित्य घालून झालेलं आहे. भाजीला साधारण 3 ते 4 मिनटं अगदी मंद आचेवर छान उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर भाजी थोडीशी दाटसर होते, रंग छान येतो, शिवाय
मस्त तेलाची तरीसुद्धा छान येते. आता इथे भाजीला पूर्ण उकळी आलेली आहे. गॅस मी आता इथे बंद करते. सर्वात शेवटीसुद्धा तुम्ही यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता, परंतु आपण वाटणामध्येच खूप सारी कोथिंबीर वाटलेली आहे. आता ही भाजी मस्त अशी गरमागरम सर्व करायची आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तोंडी लावण्यासाठी इथे मस्त कांदेशी पापड बिबडे घ्या, लोणचं घ्या, टोमॅटो घ्या आणि एन्जॉय करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खानदेशी पद्धतीने कांद्याच्या भाजीचे 2 प्रकार पाहिले. तर आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक नक्की करा आणि अशाच छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.